नवनाथचा 12वा खेळाडू चला गोलंदाज नितीन याच्या हातामध्ये चेंडू सोपवला मैदानाकडे वळणार आहोत एक डू ऑर डाय अशी परिस्थिती पाहायला मिळतीये निश्चितपणाने पराभूत संघ या स्पर्धेमधून बाहेर होईल आणि विजयी संघ मात्र या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवेल 5 षटकांचा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय पहिलं षटक या ठिकाणी सज्ज असेल नितीन याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय स्ट्रायकर फलंदाज अर्थात आपल्याला पाहायला मिळतोय मंगेश पाटील स्वतः कर्णधाराने या ठिकाणी जबाबदारी स्वीकारली पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत येतोय सामन्याला सुरुवात पहिला चेंडू राईट अप ओव्हर द विकेट या ठिकाणी सरळ चेंडूला कट करण्याचा सोडून दिला असं वाटलं होतं की हा चेंडू खराब असेल परंतु चेंडू झपकन आत आला फलंदाजला काहीच समजलं नाही फलंदाजाने सरळ चेंडू या ठिकाणी सोडून दिला आणि निर्धाव चेंडू या ठिकाणी सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते पहिला चेंडू आला निर्धाव येणाऱ्या चेंडूवरती कशा पद्धतीने खेळ होईल ते सुद्धा पाहणं अतिशय गरजेचं आहे यावेळी आपण बघतोय अर्थातच यावेळी उजव्याच्या बाहेर चेंडून पंच या चेंडूला पनिशमेंट करतील एक अवंतर धाव आपल्याला पाहायला मिळते या एका अवंतर धावेने संघाच्या धावसंख्येला सुरुवात होईल आणि धावसंख्या आपल्याला जाऊन पोहोचताना पाहायला मिळते बिनबाद 1 नितीन याचा हा चेंडू झपकन दुसरी घेणारा चेंडू मंगेश पाटील याला थोडंसं शांत ठेवलंय सकाळचं सत्र आहे गोलंदाजांसाठी पोषक अशी खेळपट्टी असते कारण हवेमध्ये थोडीशी नमी असते दमटपणा असतो आणि याचाच फायदा घेताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय नितीन याचा षटक आपण मित्रांनो बघतोय की ज्याने आतापर्यंत 3 चेंडू टाकले त्याच्यामधला एक वाईट चेंडू आणि 2 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतात नितीन पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज डू ऑर डाय अशी परिस्थिती पाहायला मिळते यावेळी यशस्वी पुढे खेळ झालाय स्क्वेअर कट केलाय सरळ चेंडू जाईल हा येतोय प्रेक्षणीय दर्जेदार चौकार साजरा करेल नवनाथ 11 संघ पहिली विकेट बॅक टू द पॅव्हिलियन डीजे पूर्णपणे जाळ आखला होता ज्या फलंदाजासाठी या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची विवर रचना या ठिकाणी आखली होती तो फलंदाज मात्र बॅक टू द पॅव्हिलियन पाहायला मिळाला स्वतः कर्णधार कुठेतरी नाराज केलंय मंगेश पाटील यांना कारण जी फलंदाजी अपेक्षित होती ती फलंदाजी मात्र कुठेतरी या ठिकाणी नाराज करताना पाहायला मिळतोय मंगेश पाटील पहिली विकेट बॅक टू द पॅव्हिलियन संघटित धावसंख्या जाऊन पोहोचतीये 1-5 नवनाथ 11 आणि अंश 11 रिया एंटरप्राइजेस या ठिकाणी आपल्याला संघ खेळताना पाहायला मिळतोय डू ऑर डाय अशी परिस्थिती आपल्याला या दोन संघांमध्ये पाहायला मिळत असताना यावेळी हा चेंडू खाली राहणारा चेंडू फलंदाजाला स्क्वेअर कट करण्याचा होता मात्र बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये एक निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होईल संघाची धावसंख्या स्थिरावेल पहिलं षटक प्रगतीपथावरती चालू आहे एक महत्वपूर्ण विकेट बॅक टू द पॅव्हिलियन पाहायला मिळाला आणि संघ जाऊन पोहोचतोय 1-5 तमाम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या मॅचेस मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहेत बॅटची एज घेत शॉर्ट थर्ड मॅच क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय मात्र यावेळी गोटीने काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला गेला अन्यथा या ठिकाणी फलंदाज बाद होऊ शकला असता मात्र कोणत्याही प्रकारची धावणे कोणत्याही प्रकारचा धोका या ठिकाणी संभवत नाहीये राज कदम या ठिकाणी सलामीला आलेला फलंदाज पूर्णपणे 6 चेंडू या ठिकाणी आपण बघितलं तर नॉट स्ट्राईकला सज्ज राहिला मात्र आता दुसऱ्या षटकासाठी सज्ज होईल पहिल्या षटकाचा खेळ संपलाय संघटित धावसंख्या एक महत्वपूर्ण विकेट संपादन करत संघटित धावसंख्या 1-5 दिनेश कदम नवीन गोलंदाज या ठिकाणी यूज केलं जाईल दुसऱ्या षटकासाठी सज्ज असेल डू ऑर डाय अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये जास्त वेळ या ठिकाणी घ्यायचा नाहीये मित्रांनो लक्षात घ्या कारण 25 मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी ही इनिंग मित्रांनो संपवायची आहे त्याच्यामुळे आपलं सहकार्य तितकंच महत्त्वाचं आहे
यावेळी आपण बघतोय दिनेश कदम गोलंदाजीसाठी सज्ज असेल. 5 षटकांचा मॅच या ठिकाणी तितक्याच दिमागदार पद्धतीचं हे आयोजन तमाम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या मॅचेस मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैकुंठ शेठ पाटील यांच्या शुभास्ते या ठिकाणी निश्चितपणाने या स्पर्धेला सुरुवात झाली. माननीय आदेश बांदेकर साहेबांचं या ठिकाणी उपस्थितीमध्ये या सामना आपल्याला पाहायला मिळाला. मात्र यावेळी व्हाईट बॉल असेल निश्चितपणानं आणि 1 बाउन्सला या ठिकाणी निश्चितपणानं त्याला घोषित केला जातो. एक आव्हान धाव आपल्याला पाहायला मिळते आणि संघटित धावसंख्या 1/6. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये आपण बघतोय तर 1 धाव खर्च केली जाते. 1 बाउन्स निश्चितपणाने या ठिकाणी गोलंदाजाला या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यामुळे आता मात्र पाबंदी असेल बाउन्सेससाठी. त्यामुळे गोलंदाज कशा पद्धतीने टाकेल ते पाहणं अतिशय गरजेचं आहे. चांगला चेंडू सन्मानजनक चेंडूला खेळलाय. अर्थातच चांगल्या चेंडूला चांगला प्रतिसाद दिलाय आणि अर्थातच आपण बघितलं तर निर्धाव चेंडूची सांगता होईल. पहिला चेंडू खराब गेल्यानंतर येणाऱ्या चेंडूमध्ये एक चांगला कमबॅक केलाय. कमबॅक करणं अतिशय महत्वाचं आहे. कमबॅक केलं तर निश्चितच आपला खेळ या ठिकाणी सुधारेल आणि आपला संघ या ठिकाणी आगेकूच करेल. दिनेश कदम या षटकातील पुढील चेंडू आता मात्र नो बॉल असेल. नो घोषित केलाय. दिनेश कदम या ठिकाणी वारंवार आव्हानतर चेंडू टाकतोय. नो बॉल आणि अर्थातच आपण बघितलं तर बिमारचा नो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात तब्बल 7. 2 आव्हानतर धावा आतापर्यंत आणि फ्री हिट कशा पद्धतीने पोषक ठरतं कालच्या मॅचेस मध्ये आपण काका बघितल्या. कारण एक चेंडू मध्ये 4 धावा असताना तो चेंडू झेल पकडला होता. मात्र फ्री हिट असल्या कारणाने त्या 4 धावा सुद्धा 3 धावा त्या ठिकाणी पडून काढल्या होत्या. व्हाईट बॉल या ठिकाणी वारंवार या ठिकाणी खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दिनेश कदम याची. कारण कर्णधाराने आणि मालकाने सोपवलेला या ठिकाणी खऱ्या अर्थाने विश्वास थोडंसं कुठेतरी नाराज करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र कमबॅक केलाय. कमबॅक करणं अतिशय गरजेचं आहे. 1 तेरी तो 1 मेरी अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होती. आपण बघितलं तर आतापर्यंत 3 चेंडू खराब टाकले गेले, 2 चेंडू निर्धाव टाकले गेले आणि जशाच तसं प्रत्युत्तर या ठिकाणी देत असताना दिनेश कदम पाहुण्यांची मांदी याळी मित्रांनो आपल्याला व्यासपीठावरती येताना पाहायला मिळतीये. अर्थातच आमचे ग्रामसेवक अर्थातच वरसे ग्रामपंचायतीचे सन्माननीय विष्णू पाटील यांचं या ठिकाणी आगमन होतोय. यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तमाम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ही स्पर्धा तितक्याच रंगतदार परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये आणि कशा पद्धतीने या ठिकाणी ग्रामपंचायतीचा कारभार करायचा असतो आणि आपल्या गावाला या ठिकाणी पुढे घेऊन जायचं असतं हे शिकायला मिळतं अर्थातच ग्रामसेवकांच्या माध्यमातून. आणि तो तसेच काहीसे व्यक्तिमत्व आपल्या या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच सन्माननीय विष्णू पाटील साहेब आपण उपस्थित आहात. आपलं मनपूर्वक स्वागत करतोय आणि आपल्याला विनंती की आपण व्यासपीठावरून असं व्हायचं आहे. नो बॉल आणि अर्थातच 1+1 आणि त्या ठिकाणी आपण बघितलं तर 2 बिमर झाल्या असल्या कारणानं गोलंदाज मात्र या ठिकाणी चेंज होईल. रिव्ह्यू फक्त या ठिकाणी बॅटिंग टीम साठी असेल. लक्षात घ्या रिव्ह्यू फक्त बॅटिंग टीम साठी असेल. रिव्ह्यू फक्त बॅटिंग स्कोर झालाय 10. स्कोर कार्ड वरती धावा झाल्या 10 आणि आपण बघितलं तर 2 चेंडू या ठिकाणी बिमर टाकले गेले आणि गोलंदाज मात्र या ठिकाणी चेंज झालाय. नाराज केलाय मी तर म्हणेन अर्थातच दिनेश कदम या फलंदाजानं या गोलंदाजानं. कारण संघ मालकानं दाखवलेला विश्वास कुठेतरी या ठिकाणी त्या विश्वासाला पारता ठरत नाहीये. कारण एक अष्टपैलू खेळाडू आहे त्याच्याकडून अशा चुका होणं थोडंसं अनपेक्षित आहेत आणि ती चूक कुठेतरी या ठिकाणी ठरली जाते आणि खऱ्या अर्थाने हा गोलंदाज या ठिकाणी बाद केला जातोय. नवीन गोलंदाज या ठिकाणी यूज केला जाईल चैतन्य. तीन चेंडू दिनेश यानं या ठिकाणी टाकले गेलेले आहेत. उर्वरित 3 चेंडू या ठिकाणी आपण बघतोय मित्रांनो टाकताना पाहायला मिळेल. गावाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असं व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्या व्यासपीठावरती उपस्थित होताना पाहायला मिळतात आमचे सन्माननीय विष्णू पाटील सर.
त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय। यावेळी खोदून काढलाय चेंडू, अतिशय सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला। दिनेश कदम याच्या जागी जर हा गोलंदाज यूज केला असता तर कुठेतरी नाहक धावा या ठिकाणी कमी झाल्या असत्या, मात्र काही हरकत नाहीये। पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या होत्या, या षटकांमध्ये आतापर्यंत आपण खेळ बघितलं तर 5 धावांची खेळी झाली आहे। 10 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात, 5 धावा अतिरिक्त आहेत। नो बॉल व्हाईट बॉल अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली, मात्र यावेळी मात्र व्हाईट बॉल असेल अर्थातच। वारंवार या ठिकाणी चेंडू खराब टाकले गेलेत, नाहक धावा खर्च केल्यात। ज्या या षटकामध्ये 6 धावा आल्यात, दुसऱ्या षटकामध्ये त्या 6 धावा या ठिकाणी अवांतर स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या। त्यामुळे कुठेतरी नाहक धावा या ठिकाणी खर्च करतोय, या डू ऑर डाय अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। चैतन्य यावेळी तशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळतीये। पुन्हा एकदा या ठिकाणी वारंवार स्वैर गोलंदाजी होताना पाहायला मिळते। नो बॉल पंचांनी घोषित केला आणि 4 येतोय। 1+4 5 धावा या ठिकाणी काउंट होतील आणि स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला जाऊन पोहोचताना पाहायला मिळतात तब्बल। बहुधा असेल। यावेळी आपण बघतोय गोलंदाज चैतन्य पूर्णपणे महागडा ठरतो। ज्या पद्धतीने दिनेश यांनी गोलंदाजी केली होती तशीच गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। 16 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। आता मात्र बॅटची एज घेत सरळ चेंडू बरोबर, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या ठिकाणी तंत्र यूज केले गेलं। हा येतोय चौकार आणि पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या होत्या, असं वाटलं होतं की थोडस हा संघ कमी पडतोय का, मात्र दुसरे षटक पूर्णपणे पोषक ठरलं गेलं अंश 11 रिया एंटरप्राइजेस संघासाठी आणि संघ जाऊन पोहोचतोय। अर्थातच पहिली विकेट स्वस्त्यामध्ये परितले गेल्यानंतर या दोन्ही फलंदाजांना कुठेतरी आपल्या संघाला तारलंय, संघ जाऊन पोहोचतोय 20 या धावसंख्येवरती। तितक्या दिमागदार पद्धतीने या ठिकाणी ही स्पर्धा मित्रांनो गाजताना आपल्याला पाहायला मिळते। आपला देशाचा या ठिकाणी 76वा प्रजासत्ताक दिन आपल्याला पाहायला मिळतोय। तितक्याच उत्साहाने आणि आनंदाने हा 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिन गणतंत्र दिवस साजरा होताना पाहायला मिळतोय। 1 धावेने संघटित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 21। निश्चितच 2 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला, तर त्या 2 षटकांमध्ये आपण बघितलं 2 षटकांचा म्हणजे दुसरे षटक काका आपण बघितलं तर तब्बल 12 चेंडू फेकले गेले। या षटकामध्ये 12 चेंडू या ठिकाणी फेकले गेले, म्हणजे खराब गोलंदाजीचं या ठिकाणी प्रदर्शन झालं गेलं। अर्थातच सन्माननीय महेंद्रजी गुंजावळे आपलं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करते। आपल्याला विनंती की आपण व्यासपीठावरती यायचं आहे, त्याच्यामुळे कुठेतरी खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली नवनाथ 11 संघाच्या वतीने। पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितलं तर 16 धावांची खेळी झाली त्या षटकामध्ये। त्यामुळे 21 धावांचा खेळ आतापर्यंत या ठिकाणी अंश 11 रिया एंटरप्राइजेस संघाच्या वतीने पाहायला मिळतोय। मात्र फलंदाज अजूनही शांत आहेत मी तर म्हणेन। ज्या धावा आल्या आहेत त्या धावा मात्र या ठिकाणी वाईट स्वैर स्वरूपामध्ये आल्या, त्यामुळे फलंदाजांकडून फटकेबाजी होणं तितकंच गरजेचं आहे। या ठिकाणी यॉर्क पद्धतीने चेंडू सरळ चेंडूला खेळला, 1 बाउंस चेंडूला फील्ड होईल, कोणत्याही प्रकारची या ठिकाणी धोका पत्करत नाहीयेत। एका धावेने दोन्ही फलंदाज स्ट्राइक रोटेट करतात आणि संघटित धावसंख्या जाऊन पोहोचतीये 1-22। डू ऑर डाय अशी परिस्थिती मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते। या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर दोन्ही संघाने या ठिकाणी या सामन्यामध्ये या ठिकाणी विजय संपादन करून द्यायचा आहे। शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला। निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होईल राज कदम याची आपण जर मैत्री चषकामध्ये काका खेळी बघितली, ज्या रजनीच्या मॅचेस होत्या, नाईट मॅचेस होत्या आणि त्या मॅचेस मध्ये तब्बल 26 का 28 धावांची एक बिग चांगली खेळी त्याच्या माध्यमातून या ठिकाणी साकारली होती आणि खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर बिग हिटर म्हणून त्याला या ठिकाणी गणला जातो। या बिग हिटरला कुठेतरी शांत ठेवलंय, वरसे विभागातला बाहुबली म्हणून ज्याची ख्याती आहे असं राज कदम आतापर्यंत या ठिकाणी पूर्णपणे शांत ठेवले या फलंदाजाला। दोन चेंडू डॉट टाकले, यशस्वी झालाय। संघटित धावसंख्या होते 22 या धावसंख्येवरती। 9 चेंडूंचा खेळ या ठिकाणी राज कदम याने 9 चेंडूंचा सामना केलाय आणि त्यामध्ये 6 चेंडू मात्र या ठिकाणी डॉट खेळलाय।
क्या बात आहे, क्या बात आहे. या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. खऱ्या अर्थाने राज कदम सारख्या फलंदाजाला शांत ठेवणं मित्रांनो खऱ्या अर्थाने गोलंदाजी कसरत असते. मात्र त्या कसोटीला खऱ्या अर्थाने उतरला आणि आपल्या संघाच्या मालकानं आपल्या कर्णधारानं दाखवलेला विश्वास खऱ्या अर्थाने सार्थ करून दाखवतोय. त्या विश्वासाला पात्र ठरतोय गोलंदाज नितीन. संघ मालक अनिल सकपाळ आपल्या संघाचा मॅच बघण्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय. आता मात्र चेंडूला खेळला जातोय. आता आपण बघतोय क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करेल. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. बहुधा एक धाव या ठिकाणी होऊ शकली असती. मात्र 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि या 2 धावेने स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 1-24 अशी धावसंख्या पाहायला मिळते. राज कदम चौकार आणि षटकांची आतषबाजी करणं या सामन्यामध्ये अतिशय गरजेचं आहे. मात्र ती खेळी कुठेतरी या ठिकाणी शांत होताना पाहायला मिळतीये. संघटित धावसंख्या 24 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. आता मात्र शांत ठेवणारा राज कदम मात्र आता कुठेतरी आक्रमणाला सुरुवात केली जाते. हा चेंडू जातोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि हा येतोय विकेट षटकार. अर्थातच 19-26 आणि अर्थातच स्वागताकडे आपण वळणार आहोत. गावाला कशा पद्धतीने या ठिकाणी पुढे न्यायचं आणि अर्थातच आपल्या या ठिकाणी पदाच्या माध्यमातून गावाचा विकास गावाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असणार एक गोड व्यक्तिमत्व अर्थातच सन्माननीय विष्णू पाटील सर ग्रामसेवक वरसे ग्रामपंचायत. युट्यूब कॅमेरामनला या ठिकाणी विनंती की हे क्षणचित्र या ठिकाणी कैद करायचे आहेत. आमचे प्रमुख मान्यवर ग्रामसेवक या ठिकाणी अर्थातच विष्णू पाटील सर ग्रामसेवक अर्थातच ग्रामपंचायत वरसई सदैव या ठिकाणी विकासासाठी कटिबद्ध असणार हे अर्थातच गोड व्यक्तिमत्व विष्णू पाटील सरांचे या ठिकाणी यथोचित स्वागत होईल. आपल्या पदाच्या माध्यमातून या ठिकाणी सदैव वरसे गावाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असणार हे गोड व्यक्तिमत्व आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचं मंडळाच्या वतीने या ठिकाणी स्वागत केलं जातोय. मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जातोय आणि त्यांच्या समवेत शिंदे सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय. कृपया विनंती आहे मॅच चालू आहे ती गाडी या ठिकाणी बाजूला घ्यायची आहे. जी इको गाडी या ठिकाणी ग्राउंड मध्ये आलेली आहे विनंती आहे की लगेचच बाजूला घ्यायची कारण मॅच चालू आहे आणि डू ऑर डाय अशी मॅच चालू आहे. त्याच्यामुळे ही मॅच मध्ये गाडी कृपया आणायची नाहीये. सुशील जर 2 पाणी बॉटल तिथून घेऊन युट्यूब कॅमेराला द्या. 2 पाणी बॉटल. या ठिकाणी स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 आणि अर्थातच एक गोड व्यक्तिमत्व आज आपल्या या व्यासपीठावरती मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. दिव्यानं दिवा लावत गेलं की दिव्याची एक दीपमाळ तयार होते. फुलाला फुल जोडत गेली फुलाचा एक फुलहार तयार होतं आणि माणसाला माणूस जोडत गेला की एक माणसाचा एक माणुसकीचं सुंदर नातं तयार होतं. आणि असंच माणुसकीच्या सुंदर नात्याशी या ठिकाणी कटिबद्ध राहून या मंडळावरती या गावावरती सुभाष शिंदे आणि योगेश पाटील यांच्यावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे असं प्रेमळ व्यक्तिमत्व आज व्यासपीठावरती या ठिकाणी उपस्थित आहेत. अर्थात तर आमचे आजशी पाटील मामा आवर्जून या स्पर्धेचा लाभ घेण्यासाठी आणि या मंडळाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय. त्यांना विनंती की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. मंडळाच्या वतीनं आपलं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत आहे.
फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये अर्थातच सन्माननीय आरसी पाटील साहेबांचे या ठिकाणी यथोचित स्वागत होतोय. व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने या मंडळांवरती सुभाष शिंदे असतील, योगेश पाटील असतील, यांच्यावरती त्यांचं नितांत प्रेम आहे आणि खऱ्या अर्थानं दिलेला शब्द आणि त्या शब्दाखातीर आज आवर्जून उपस्थित आहेत आणि मंडळाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. मैदानाकडे आपण वळणार आहोत. चौथे षटक प्रगती पथावरती चालू आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 30. 2 विकेट बाद 30 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. डू ऑर डाय अशी परिस्थिती पाहायला मिळतीये. नवनाथ 11 जास्त वेळ घ्यायचा नाहीये कारण आपल्याकडून या ठिकाणी बराचसा वेळ जातोय. ऋषभ यावेळी बॅटची एज फटका फतलाय. बराचसा वेळ चेंडू हवेमध्ये आहे. तू चल मी आलोच अशी परिस्थिती पाहायला मिळतीये. प्रवीण पवार मात्र या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला माघारी येताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद बॅक टू द पॅव्हलियन. निश्चितच एक सुंदर धून आपल्याला पाहायला मिळाली. वैजनाथ मित्र मंडळ वर्षे आयोजित वर्षे पंचकृषी प्रीमियर लीग 2020 हे अतिशय दिमागदार पर्व आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतोय. 10 संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. 3 दिवसापासून या ठिकाणी 24 जानेवारी पासून या स्पर्धा चालू आहेत आणि आजचा या स्पर्धेचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस. डू ऑर डाय अशा मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत अर्थात आजच्या या सत्रामध्ये. ऋषभ बेसरे ऑन हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. लगातार 2 विकेट घेतल्यात आणि हॅट्रिक साठी या ठिकाणी 500 रुपये या ठिकाणी लागलेत अनिल सकपाळ स्वतः संघ मालक यांच्याकडून. ती हॅट्रिक होईल का? मात्र ग्राउंड शॉट पद्धतीने चेंडू खेळला जातोय. सरळ चेंडू येतोय. सीमारेषेचा वेध घेत हा येतोय. सुंदर चौकार. आपल्याला पाहायला मिळालं आणि या चौकारनं धावसंख्येला एक चांगला आकार देण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. 34 धावा स्कोरकार्डवरती लागताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज ऋषभ यावेळी थोडासा मागणा ठरतोय का? मात्र बॅटची एज घेतली. फटका पुन्हा एकदा फसलाय. हरेश दिवेकर त्या ठिकाणी अर्थातच तैनात आहे. जेल सोडणार नाही आणि फलंदाज बाद बॅक टू द पॅव्हिलियन. तू चल मी आलोच अशी परिस्थिती पाहायला मिळते. स्वामी मात्र बॅक टू द पॅव्हिलियन पाहायला मिळाला. स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळते तब्बल 34. 4 बाद 34 आपण बघतोय मित्रांनो. पहिली विकेट गेली होती 30 नंतर पहिली विकेट 5 या धावसंख्येवरती गेली होती. नंतर एक चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली. त्या 30 धावसंख्येवरती दुसरी विकेट, तिसरी विकेट सुद्धा 30 या धावसंख्येवरती आणि चौथी विकेट सुद्धा या ठिकाणी 34 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ऋषभ बेसरे या गोलंदाजाच्या माध्यमातून. नवनाथ 11 संघाचा हा एक गुणवंत असा गोलंदाज आतापर्यंत यशस्वी कामगिरी केली आहे मी तर म्हणेन या गोलंदाजानं. बॅटची एज घेतली आहे. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. कोणत्याही प्रकारची धाव नाही, कोणत्याही प्रकारचा धोका या ठिकाणी संभवत नाहीये. आता मात्र या ठिकाणी 4थ्या षटकाचा खेळ संपलाय. या 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 4 बाद 34. शेवटचं आणि अंतिम षटक या ठिकाणी प्रगती पथावरती येईल. हाणामारीचं षटक असेल. या हाणामारीच्या षटकामध्ये कुठपर्यंत मजल मारेल अर्थातच अंश 11 रिया एंटरप्राइजेस संघ ते पाहणं अतिशय गरजेचं आहे. स्पीडअप करायचंय लक्षात घ्या कारण बरेचशा मॅचेस आपल्याला या ठिकाणी खेळवायच्या आहेत. नवनाथ 11 संघ पुन्हा एकदा विनंती असेल की टीम मीटिंग न घेता सामन्याला लगेच सुरुवात करायची. आपण बघतोय या ठिकाणी मित्रांनो या लीग स्टेजच्या मॅच मध्ये ही मॅच तितकीच डू ऑर डाय परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये कारण दोन्ही संघांसाठी ही मॅच तितकीच महत्वाची आहे. आपल्या संघाला या ठिकाणी आपल्या संघाला या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवायचं असेल, आपल्या संघाचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये टिकवायचं असेल तर अंश 11 रिया एंटरप्राइजेस आणि या ठिकाणी नवनाथ 11 या दोन्ही संघांना या ठिकाणी योगदान देणं अतिशय गरजेचं आहे. हा सामना जिंकणं या दोन्ही संघांसाठी तितकंच महत्वाचं आहे. याच्यानंतरचा मॅच असेल वैजनाथ वॉरियर्स आणि भोरा 11 दोन्ही संघांनी या ठिकाणी तयार राहायचंय. हा मॅच ही इनिंग झाल्यानंतर लगेचच टॉस साठी दोन्ही संघांनी तयार राहायचंय. वैजनाथ वॉरियर्स आणि भोरा 11 दोन्ही संघांनी या ठिकाणी टॉस साठी उपस्थित व्हायचं आहे.
चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. नवनाथ 11 संघ बराचसा वेळ जातोय. प्रत्येक शिकवण या ठिकाणी गोलंदाजी मार्फत सज्ज असेल. पहिला चेंडू बरोबर बिगिट केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. राज कदम सलामीला आलेला फलंदाज आहे. मात्र पाहिजे तितकी खेळी या ठिकाणी साकारता येत नाहीये. तू धाव मी धाव अशी परिस्थिती पाहायला मिळतीये. आणि आता मात्र या ठिकाणी आपण बघतोय एक धावचीची विकेट पाहायला मिळाली. रमाकांत बॅक टू द पॅव्हिलियन पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये तब्बल या ठिकाणी स्कोर कार्ड वरती धावा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात तब्बल 35. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. थर्ड अंपायर नाहीये. पंचांचा जो काय निर्णय आहे तो या ठिकाणी ऑन फील्डच आपण द्यायचा आहे. कारण असे निर्णय आपण देत गेलो तर प्रत्येक जण या ठिकाणी पंच या ठिकाणी निश्चितपणे थोडसा विचार विनिमय करतील. राज कदम पंचांचा निर्णय या ठिकाणी आलाय. चेक केलं होतं युट्यूब वरती आणि आपण बघतोय राज कदम याच्या खेळीचा अंत होताना पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूसाठी या ठिकाणी निश्चितपणाने जाळं आखलं होतं तो राज कदम मात्र बॅक टू द पॅव्हिलियन पाहायला मिळतोय. प्रत्येक विकेट साठी या ठिकाणी 100 रुपयाचं बक्षीस. एटीएम खुलं झालाय. आज जरी बँक हॉलिडे असला तरी एटीएम मात्र या ठिकाणी खुलं झालंय. अनिल सकवाळ स्वतः संघ मालक आहेत. गेले 2 दिवस बक्षिसांची खैरात ज्यांनी केली आहे आणि आपल्या खेळाडूंनी या ठिकाणी पाठबळ देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. जो निर्णय असेल तो ऑन फील्ड आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज जो आहे तो नवीन फलंदाज मात्र स्ट्राईक साठी सज्ज असेल. कारण राज कदमला आपण त्या एंडला या ठिकाणी बाद केलंय. स्ट्राईकला जेव्हा चेंडू लावला स्ट्रायकर फलंदाज नवीन असेल बरोबर आहे.
कारण त्यावेळी क्रॉसिंग झाली होती नॉन स्ट्रायकर एंडला. यावेळी आपण बघतोय तू धाव मी धाव अशी परिस्थिती आणि अर्थातच यावेळी आपण बघितलं तर रमाकांत या ठिकाणी बाद झालाय. बरोबर आहे, जो निर्णय आपण पहिल्या दिवसामध्ये या ठिकाणी कळवला होता, कारण विकेट किपिंगने जर या ठिकाणी चेंडू गॅदर केला तर तो त्याच क्षणी या ठिकाणी निश्चितपणाने चेंडू डॉट असेल. प्रतीक शिगवण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज असेल. आपल्या षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू. बॅटची एज घेतली, बराचसा वेळ चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. झेल मात्र या ठिकाणी सोडला नाही. आता मात्र कैलास पाटीलच्या खेळीचा आनंद अंत होतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. संघाची धावसंख्या मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतीये. पस्तीस धावा स्कोर कार्ड वरती लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला मैदानाकडे आपण वळणार आहोत, जिथे क्रिकेटचा रणसंग्राम मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीक शिगवण गोलंदाजी मार्गावर सज्ज असेल. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. नवनाथ 11 संघ बराचसा वेळ आपण या ठिकाणी घेताय, वारंवार विनंती करतोय. आता मात्र बिगिट खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये या ठिकाणी चेंडूला फील्ड केलं जाईल. कोणत्याही प्रकारची धाव नाही, कोणत्याही प्रकारचा धोका या ठिकाणी संभवत नाहीये आणि स्कोर कार्ड वरती धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6-35 ज्या विकेट या ठिकाणी यावेळी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. बिगिट केलाय चेंडूला, हा येतोय गगनभेदी जबरदस्त प्रेक्षणीय षटकार. एक सन्मानजनक टार्गेट या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न आहे अंश 11 रिया एंटरप्राइजेस या ठिकाणी संघाला. 41 धावा स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला मिळत आहेत. यावेळी षटक संपलाय. अर्थात षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. डॉट बॉल आहे शेवटचा आणि अर्थातच आपण बघितलं तर 41 धावा झाल्यात आणि 42 धावांची या ठिकाणी गरज आहे. त्या 42 धावा या ठिकाणी होतील का ते पाहणं अतिशय गरजेचं आहे. मी विनंती करतोय लगेचच क्षेत्ररक्षण या ठिकाणी साधवायचं आहे आणि टॉस साठी या ठिकाणी सज्ज व्हायचंय. वैजनाथ वॉरियर्स आणि भोरा 11 संघ कर्णधार टॉस साठी टॉस बॉक्स वरती या ठिकाणी यायचंय आणि अर्थातच स्वागत या ठिकाणी आपण स्वागताकडे या ठिकाणी वळणार आहोत. चला या ठिकाणी आपण स्वागताकडे मित्रांनो वळणार आहोत. एक गोड व्यक्तिमत्व आज व्यासपीठावरती उपस्थित होताना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्रांनो नेहमी म्हटलं जातं की श्रीमंती बरोबर समाधान पाहिजे.
श्रीमंती बरोबर समाधान पाहिजे, शरीराबरोबर चांगलं आरोग्य पाहिजे आणि ज्ञानाबरोबर नम्रता पाहिजे, असं नम्रतापूर्वक या ठिकाणी गोड व्यक्तिमत्व आज व्यासपीठावरती या ठिकाणी उपस्थित आहेत. आता सन्माननीय आरसी पाटील साहेब या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आवर्जून उपस्थित आहेत. मंडळाचे सदस्य या ठिकाणी योगेश पाटील यांच्या शुभास्ते या ठिकाणी त्यांचं यथोचित स्वागत होतोय. मायाची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह सुद्धा या ठिकाणी देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. या ठिकाणी मायाची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आरसी पाटील मामांचे या ठिकाणी यथोचित स्वागत केले जातोय. एक गोड व्यक्तिमत्व आज या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने मित्रांनो आपण बघितलं तर एक महत्त्वपूर्ण योगदान त्यांच्या माध्यमातून नेहमीच राहिलंय या मंडळाला. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि बॅट्समन सुद्धा पाठवून द्यायचे. तदनंतर करोडीचे सरपंच अर्थात सन्माननीय संतोष बर्गे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होईल. मी विनंती करतोय की या ठिकाणी स्वागताचा आपण स्वीकार करायचा आहे. एक गोड व्यक्तिमत्व आज या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळालं आणि नवनाथ दिलवनचे संघ मालक अनिल सकपाळ, त्यानंतर सचिन जाधव आणि जोमाभाई दरोडा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय. आणि ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच मदन पाटील वाशिवली यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होईल. त्या स्वागताचा आपण या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. मैदानाकडे या ठिकाणी आपण वळणार आहोत जिथे क्रिकेटचा रणसंग्राम मित्रांनो चालू आहे. डू ऑर डाय अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. आपण बघितलं तर धावा झाल्यात 41 आणि 42 धावांची या ठिकाणी गरज आहे. अर्थातच आरसी पाटील साहेब यांचं या ठिकाणी निश्चितपणानं नेहमीच योगदान राहिलंय या मंडळाला आणि वेळात वेळ काढून आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेत. या ठिकाणी गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी थोडाच वेळ या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी मित्रांनो अर्थातच उपस्थित राहिलेत. एटीएम खुलं झालंय रुपेश कदम याच्यासाठी. अर्थातच योगेश मोरे याच्याकडून या फलंदाजाला रुपेश याच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा बक्षीस मित्रांनो या ठिकाणी आपल्याला लाभताना पाहायला मिळत आहेत. एक चांगली या ठिकाणी लीग मॅच आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतीये. एक सुंदर स्पर्धा आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळतीये. मैदानाकडे आपण वळणार आहोत जिथे या ठिकाणी धावा पाहिजेत 42 आणि स्कोर कार्ड वरती आपण बघतोय स्ट्रायकर फलंदाज हरेश, नॉन स्ट्रायकर फलंदाज रुपेश आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज रोहिदास. डू ऑर डाय अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. रोहिदास आणि हरेश दोन्ही करोडी संघाकडून या ठिकाणी ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या दुनियेमध्ये खेळणारे हे दोन्ही खेळाडू आज मात्र या ठिकाणी अपोजिट संघांमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. यावेळी व्हाईट बॉल असेल. निश्चितपणाने आपण बघतो व्हाईट बॉलने संघाच्या धावसंख्येला या ठिकाणी सुरुवात होईल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 42 धावांना प्रत्युत्तर देत असताना 1 बिनबाद 1 अशी ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तमाम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या मॅचेस मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात. तितकंच कौतुकास्पद आयोजन नियोजन, चांगला खेळण्याचा प्रयत्न मात्र हरेश दिवेकर याला शांत ठेवलं. या चेंडूवरती पहिला चेंडू वाईट गेल्यानंतर येणाऱ्या चेंडूवरती एक चांगला कमबॅक केलाय या गोलंदाजानं रोहिदास यानं आणि संघटित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये बिनबाद 1 या धावसंख्येवरती. यावेळी मोठी अपील मात्र अपील मध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी आणि अर्थातच यावेळी नॉट आउट डिक्लेअर केले जातोय. 1 धाव मात्र रोखू शकत नाहीत. एका धावेने स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला मिळत आहेत. भोरा 11 संघ कृपया टॉस साठी यायचंय. या ठिकाणी आपल्याला लास्ट कॉल आहे. भोरा 11 संघ आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतोय की टॉस साठी यायचंय. रोहिदास गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल.
यावेळी हा चेंडू मात्र डॉट आलाय. पहिला चेंडू खराब गेला होता, नंतरच्या येणाऱ्या चेंडूवरती एक चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या पाहायला मिळते 2. एक चांगला मॅचेस मित्रांनो गेल्या 3 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तितकंच कौतुकास्पद आयोजन नियोजन या मंडळाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. ग्राउंड शॉट पद्धतीने चेंडूला खेळला जातोय. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला त्या ठिकाणी फील्ड होईल आणि संघाची धावसंख्या मात्र एका धावेने वाढली जाईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 3 या धावसंख्येवरती. सन्माननीय अनंतजी गायकवाड सर, त्यानंतर लक्ष्मणजी पाटील, माझे उपसरपंच जावळे यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. मैदानाकडे आपण वळणार आहोत. 3 धावा स्कोर कार्ड वरती लागतात. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलाय. त्या ठिकाणी सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या एका धावेने वाढली जाईल. संघ जाऊन पोहोचतोय बिनबाद 4 या धावसंख्येवरती. एक सुंदर असं मित्रांनो कौतुकास्पद आयोजन वारंवार या ठिकाणी कौतुक करावं लागेल, कारण आपण बघितलं तर तितकंच या ठिकाणी ग्राउंड सजवलाय ओमकार डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर रामदास जाधव यांनी. संघाची धावसंख्या 4 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतीये. चला टॉस साठी या भोरा 11 संघ लास्ट कॉल आहे आपल्याचा. यावेळी आपण बघतोय डॉट बॉल आणि एक डॉट बॉलने संघाची धावसंख्या स्थिरावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवरती. चला टॉस साठी यायचंय भोरा 11. धावा झाल्यात 4. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 4 धावा झाल्यात. 24 चेंडू अजूनही या सामन्यातले बाकी आहेत आणि विजयासाठी धावा गोळा करायच्या त्या 32 38 धावा या ठिकाणी पाहिजेत. 4 धावा झालेल्या आहेत. 38 धावा या ठिकाणी पाहिजे. क्षमस्व, या ठिकाणी टॉस उडून घ्यायचा आहे, कारण आता टॉस बॉक्स वरती जात नाहीये, कारण इथे कॉमेंट्री करण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहे. चला मैदानाकडे वळूया, जिथे रणसंग्राम चालू आहे मित्रांनो. क्रिकेटचा महायुद्ध आपल्याला पाहायला मिळतोय. अंश 11 रिया एंटरप्राइजेस आणि त्यावेळी फुल टॉस चेंडू आमंत्रण स्वीकारला जातोय. आमंत्रणाचा स्वीकार करत सरळ चेंडू अर्थातच जातो स्क्वेअर क्षेत्रामध्ये. हा येतोय एक जबरदस्त प्रेक्षणीय चौकार. मित्रांनो या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण बघितलं तर चौकार 150 चौकार या ठिकाणी आपल्या या सामन्यामध्ये पाहायला मिळाले आणि 148 षटकार या ठिकाणी या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय कॅल्क्युलेशन आहे. खऱ्या अर्थाने आमचे ऑपरेटर शोधन असतील, नागले सर असतील, यांचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल, कारण प्रत्येक या ठिकाणी चेंडूवरती त्यांचं निरीक्षण आहे, बारकाईने निरीक्षण आहे. त्याच्यामुळे ही स्पर्धा तितकीच या ठिकाणी रोमांचक करण्याचा हातखंड, त्यांचं योगदान या स्पर्धेसाठी अतिशय महत्वाचं आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करावं लागेल. SS लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी ही स्पर्धा आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट होताना आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळी स्टेप आउट करून चेंडू खेळला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव रोखू शकत नाहीत. एका धावेने स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला वाढताना पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 4 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 5 धावांची गळी साकारली जाते आणि संघ जाऊन पोहोचतोय 9 या धावसंख्येवरती. भोरा 11 संघानं त्या ठिकाणी टॉस जिंकलाय. आपण जो काय आपला निर्णय असेल तो कळवायचा आहे. यावेळी बिगिट केलाय सरळ चेंडू आलाय. हा येतोय गगनभेदी जबरदस्त माहिती
पेशाच्या साठी षटकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस आपल्याला पाहायला मिळतोय आणि या षटकारांना धावसंख्येला एक चांगला आकार देण्याचा प्रयत्न आणि विजयाच्या नजदीक जाण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 15 या धावसंख्येवरती. सन्माननीय अर्थात जयंतभाई नारकर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पेन आणि स्वतः आयोजक आहेत. त्याच्यामुळे 3 दिवसाच्या टुर्नामेंट्स मध्ये प्रत्येक दिवसामध्ये या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आवर्जून उपस्थित आहे. क्रिकेटचा रणसंघ मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचं महायुद्ध 42 धावांना या ठिकाणी प्रत्युत्तर देत असताना धावसंख्या झाली आतापर्यंत 15 आणि अजूनही या ठिकाणी धावा गोळा करायच्या आहेत. मी तर म्हणेन 27 धाव्यांची गरज आहे. मात्र यावेळी थोडासा श्वास रोखून ठेवणारा या ठिकाणी झेल होऊ शकला असता. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूपर्यंत पोहोचला नाही. 2 धावा मात्र पूर्ण करतायत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 42 धावांना प्रत्युत्तर देत असताना 17 बसेल का खतरा. ही येणारी वेळ हा येणारा क्षण या ठिकाणी मित्रांनो आपल्याला सांगणार आहे. अतिशय चांगलं क्रिकेटच्या मॅचेस मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात. गणेश कदम यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी बक्षीस लागलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला बघतोय रुपेश कदम यांच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आहे. मात्र यावेळी कॉलिंग झालं. कॉलिंग मिस टायमिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि आपण बघतोय एक धावचीची विकेट आत्महत्या केल्याप्रमाणे ही विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्या आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे 1-17 वरती खतरा. पहिली विकेट बॅक टू द पॅव्हिलियन. रुपेश कदम याच्या खेळीचा अंत पाहायला मिळतोय. डीजे साठी देऊया एक सुवर्ण संधी. नॉन स्ट्राइक साठी सज्ज असेल. यावेळी चेंडूला बिगिट केलाय. मात्र हरेश दिवेकर याला शांत ठेवण्याचा प्रयत्न आणि मात्र फलंदाज बाद. तू चल मी आलोच अशी परिस्थिती पाहायला मिळतीये. यावेळी मात्र मिस कॉल झालं. दोन्ही फलंदाजांमध्ये मागाशी सुद्धा धावचीची विकेट पाहायला मिळाली आणि ही विकेट सुद्धा या ठिकाणी धावचीत स्वरूपामध्ये पाहायला मिळतीये आणि यावेळी दुसरी विकेट बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे फिर एक शिकबण या ठिकाणी बघा मित्रांनो 17 धावसंख्या या ठिकाणी झाली होती आणि त्या 17 धावसंख्येवरती एक खतरा बसतायत. 2 महत्वपूर्ण विकेट आपल्याला बाद होताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 17 धावेंवरती 2 विकेटच्या बहुमतल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज राजेश याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 17 धावा झालेले आहेत. आता उर्वरित चेंडू बाकी आहेत सामन्यातले 18 आणि विजयासाठी 25 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू 25 धावा 25 धावा 18 चेंडू असं समीकरण. पहिला चेंडू कट केलाय त्या ठिकाणी स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू बघतोय आपण सीमा रेषेचा वेध घेत चेंडू जातोय. हा येतोय जबरदस्त प्रेक्षणीय चौकार. वरती लागताना पाहायला मिळतात. निम्मा पल्ला या ठिकाणी पार केलाय.
आणि अजूनही निम्मा पल्ला या ठिकाणी पार करायचा आहे. टीम मीटिंग या ठिकाणी घ्यायची नाहीये. अंश 11 रिया एंटरप्राइजेस संघ आपल्याला वारंवार या ठिकाणी विनंती करतोय. माहितीये की आपली डू ऑर डाय अशी मॅच आहे, त्याच्यामुळे टीम मीटिंग या ठिकाणी आपण कृपया घेऊ नका. रुपेश कदम अर्थातच योगेश मोरे यांनी जो बक्षीस लावला होता तो बक्षीस आमच्याकडे जमा आहे. यावेळी मात्र झेल सुटला जातोय. सोडलेला झेल आपल्या संघासाठी कर्दनकाळ ठरेल का ते पाहणं अतिशय गरजेचं आहे. कारण अनेक मॅचेस मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटमध्ये एक समीकरण असतं, पकडो कॅचेस जितो मॅचेस, कॅचेस विन द मॅचेस असं समीकरण. या ठिकाणी मात्र झेल सोडला जातो प्रतीक शिगवण या फलंदाजाचा. आणि अर्थातच आपण बघतोय एका धावेने स्कोर कार्ड वरती धावा झाल्यात 22. एक झुंजार असा नेतृत्व, सामाजिक कार्यकर्ते आणि दिलखुलास असा व्यक्तिमत्व, दिलदार मनाचा माणूस म्हणून त्यांची ओळख सन्माननीय लक्ष्मणजी दिवेकर साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत या सत्रामध्ये. त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. काय बघा समीकरण मित्रांनो, 2 षटक झालेत, दुसरा बॉल या ठिकाणी चालू आहे. 22 धावा झाल्यात, 2 विकेट झालेल्या आहेत. म्हणजे 2-2-2-2-2 असं समीकरण मात्र पाहायला मिळतोय. मात्र समीकरण बिघडवलं जातोय. हरेश दिवेकर याच्या बॅट मधून येतोय हा प्रेक्षणीय असा दर्जेदार बॉल. द्या या ठिकाणी 15 चेंडू आणि 16 धाव्यांची या ठिकाणी गरज आहे. जास्त वेळ या ठिकाणी मित्रांनो घ्यायचा नाहीये. बघा एटीएम खुलं झालंय, एटीएम खुलं झालंय. उगत नाही मी म्हटलं की दिलदार मनाचा माणूस आणि या दिलदार मनाच्या माणसाकडून एटीएम खुलं झालंय. लक्ष्मणजी दिवेकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी या ठिकाणी 100 रुपयाचं बक्षीस आपल्याला पाहायला मिळतोय. आणि बघा या ठिकाणी एटीएम खुलं झालंय. जोमाबाई दर्डे यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी षटकांसाठी 100, अनिल सकपड यांच्याकडून सुद्धा षटकांसाठी 100. क्या बात आहे, क्या बात आहे. आज बँक हॉलिडे असला तरी या ठिकाणी षटकारांची आदरबडी करण्याच्या नादामध्ये मात्र हरेश दिवेकर याच्या खेळीचा अंत होतोय. हरेश दिवेकर याच्या झुंजार फलंदाजीच्या या ठिकाणी अंत झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरी विकेट बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे फिरे या ठिकाणी मात्र आता समीकरण निश्चितपणानं बदललेलं आपल्याला पाहायला मिळेल. धावा झाल्यात 26, अजूनही 16 धाव्यांची या ठिकाणी गरज आहे. आणि चेंडू बाकी आहेत बहुतेक 14 चेंडू आणि 16 धावा होतील का ते पाहणं अतिशय गरजेचं आहे. डू ऑर डाय अशा परिस्थितीमध्ये मॅच आपल्याला ही पाहायला मिळतीये आणि निश्चितपणे तितकंच योगदान देणं अतिशय मित्रांनो गरजेचं आहे. कारण मॅच तितकीच महत्त्वाची आपल्याला आपल्या संघाला या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर निश्चितपणानं हा मॅच दोन्ही संघांना जिंकणं तितकंच गरजेचं आहे. चला स्पीडअप करायचं, जास्त वेळ या ठिकाणी. यावेळी आपण बघतोय मोठी अपील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली होती. मात्र अपील मध्ये उत्साह जास्त आणि विश्वास कमी
दिस इज अ नॉट आउट आपल्याला पाहायला मिळतोय आणि अर्थातच श्वास रोखून धरला होता अर्थ मित्र म्हणेन या सर्व क्रिकेट रसिकांचा आणि संघटित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. कृपया विनंती आहे खाली तरी बसा नाही तर एका साईडला तरी या. संघटित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 26. 13 चेंडू आणि विजयासाठी 16 धाव्यांची गरज. डू ऑर डाय अशी परिस्थिती पाहायला मिळतीये. दिनेश कदम आणि प्रतीक शिगवण याच्यावरती जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीला या ठिकाणी खरा उतरतोय का ते पाहणं अतिशय गरजेचं आहे. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. अंश 11 रिया एंटरप्राइजेस संघ आणि नवनाथ 11 यांच्यामध्ये ही जुगलबंदी चालू आहे. यावेळी मात्र उसळी घेणारा चेंडू राज कदम मात्र त्या पद्धतीनेच या ठिकाणी चांगले यष्टीरक्षण करतोय. चेंडू जातो निर्धाव. षटकांचा खेळ या ठिकाणी संपला जातोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 26 आणि आता मात्र 12 चेंडू आणि विजयासाठी 16 धाव्यांची गरज. दिलदार मनाचा माणूस संजय पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय. आणि एटीएम या ठिकाणी खऱ्या अर्थानं खुलं झालंय मी तर म्हणेन. आपण बघितलं तर लक्ष्मणजी दिवेकर यांच्याकडून त्यानंतर जोमाभाई दरोडा यांच्याकडून आणि अनिल सकपाळ यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी एटीएम खुलं झालंय. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि चौकार सुद्धा मग विकेट साठी सुद्धा असेल. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. अंश 11 रिया एंटरप्राइजेस संघ विनंती असेल की जास्त वेळ घ्यायचा नाहीये. ड्रिंक ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. 12 चेंडू आणि 16 धाव्यांची या ठिकाणी गरज आहे. कोण जिंकणार कोण पराभूत होणार ही येणारी वेळ आपल्याला मित्रांनी या ठिकाणी सांगणार आहे. डू ऑर डाय अशी परिस्थितीतली ही असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 26. बारा चेंडू आणि विजयासाठी 16 धाव्यांची गरज आहे. तितकाच चित्तथरारक मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. विनंती असेल की जास्त वेळ नाही घेत या ठिकाणी सामन्याला सुरुवात करायची आहे. बघा बरोबर आहे जास्त वेळ द्यायचा नाहीये. पंच सुद्धा अतिदक्ष आहेत. अर्थातच क्रिकेट क्षेत्रातला ज्यांच्याकडे बराचसा अनुभव आहे रमेश ढाकवळ असतील आणि राजू पाटील. चला जास्त वेळ जातोय. गोलंदाज सोपवलाय रोहिदास याच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. 12 चेंडू आणि विजयासाठी 16 धाव्यांची या ठिकाणी गरज आपल्याला पाहायला मिळते. चित्तथरारक मॅच या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका धाव्याने स्कोर कार्ड वरती धावा वाढतील 27 धावा पाहायला मिळते. समीकरण पुन्हा एकदा बदलला जातोय. मी तर म्हणेन 11 चेंडू आणि 15 धाव्यांचं. 12 चेंडू 16 धावा पाहिजे होत्या. या चेंडूवरती 1 धाव आली. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय 11 चेंडू आणि 15 धावा. कोण जिंकणार कोण पराभूत होणार ही येणारी वेळ मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे. मात्र सामना तितकाच चित्तथरारक परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. रोहिदास यावेळी मात्र बॅटची एज घेतली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. हा मात्र सोपासा झेल या ठिकाणी सुटला जातोय. थोडस कच्चा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. संघटित धावसंख्या 1 धावेने वाढताना पाहायला मिळेल. संघटित धावसंख्या होती 28.
या ठिकाणी आपण बघतोय 28 धावा स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला मिळत आहेत। समीकरण बघा मित्रांनो कशा पद्धतीने बदलला जातोय। सामन्यातले निर्णायक चेंडू बाकी आहेत 10 आणि विजयासाठी 14 पाहिजेत धावा पाहिजेत 14। 10 चेंडू 14 धावांचं समीकरण डू ऑर डाय अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये। चित्तात थरारक असा मॅच कोण जिंकेल कोण पराभूत होईल ही येणारी वेळ या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे। अंश 11 रिया एंटरप्राइजेस संघ बाजी मारेल का की नवनाथ 11 संघ हा मॅच एका बाजूने घेऊन जाईल ही येणारी वेळ आपल्याला सांगणार आहे। स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे। एक धाव मात्र रुकू शकत नाहीत। बघा कसं समीकरण मित्रांनो वारंवार बदलला जातोय। अजूनही सामना या ठिकाणी दोन्ही संघाच्या बाजूने आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी आपण बघितलं तर सामना हा शेवटच्या चेंडूपर्यंत रंगेल यात मात्र कोणत्याही प्रकारची शंका नाहीये। धावा झाल्यात 29, 3 चेंडू आणि विजयासाठी धावा पाहिजेत 13। 3-13 9 चेंडू आणि 13 धावा। 13 धावा या ठिकाणी पाहिजे तर 9 चेंडू मध्ये 13 धावांची या ठिकाणी गरज आहे। या षटकातले 3 चेंडू झालेले आहेत, त्यामुळे या उर्वरित या षटकातल्या 3 चेंडूंपर्यंत कुठपर्यंत बदल मात्र ते पाहणं गरजेचं आहे। समीकरण आहे 9 चेंडू आणि 13 धावांचं। यावेळी मात्र थोडसा गटार क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला। एक धाव रुकू शकत नाहीत आणि आपण बघतोय एका धावेने स्कोर कार्ड वरती धावा वाढतील, अर्थातच स्ट्राइक रोटेट होईल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 30। 22 स्वरूपामध्ये ही धाव आपल्याला पाहायला मिळतीये। यावेळी आपण बघतोय यावेळी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला। 1 बाउन्स त्या ठिकाणी फील्ड होईल, एक धाव रुकू शकत नाहीत। एका धावेने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 31। सात चेंडू आणि 11 धावा। काय गोलंदाजी केली आहे मी तर म्हणेन या रोहिदास यानं, कारण पहिले षटक या ठिकाणी हाताळला गेलं होतं, 4 धावा दिल्या होत्या आणि आतापर्यंत फक्त 5 धावा खर्च केल्या या षटकामध्ये। त्यामुळे एक सुंदर गोलंदाजीचं या ठिकाणी प्रदर्शन आणि आपल्या संघाला एक चांगले योगदान देण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। यावेळी आपण बघतोय बराचसा वेळ चेंडू हवेमध्ये आहे आणि मात्र हा चेंडू येतोय जबरदस्त प्रेक्षणीय षटकार। झाल्यात तर आपण बघतोय 37 रिव्ह्यू बिमरचा रिव्ह्यू बघा, चेक करा। बिमर साठी रिव्ह्यू या ठिकाणी घेतलेला आहे। पंच सुद्धा येतील निश्चितच। यानंतरचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो, अर्थातच भोरा 11 आणि वैजनाथ वॉरियर्स दोन्ही संघांनी तयार व्हायचा आहे। तो मॅच सुद्धा तितकाच डू ऑर डाय अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। रोहिदास याचं मी खऱ्या अर्थाने कौतुक केलं होतं आणि खऱ्या अर्थाने दृष्ट लागली का असा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालाय आणि शेवटचा चेंडू या ठिकाणी आपण बघितलं तर या ठिकाणी फुलटॉस दिला गेला, बरोबर आमंत्रण स्वीकारत दिनेश कदम या चेंडूला भिरकावलं गेलं आणि सरळ षटकार।
फेअर डिलिव्हरी. निश्चितच पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येतोय आणि अर्थातच आपण बघितलं तर या 6 धावेने संघाची धावसंख्या वाढताना पाहायला मिळेल. 37 धावा स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला मिळत आहेत. आणि आपण बघितलं तर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 37. आता सामन्यातले चेंडू बाकी आहेत 6 आणि विजयासाठी 5 धाव्यांची या ठिकाणी गरज आहे. कोण जिंकणार कोण पराभूत होणार ही येणाऱ्या मित्रांनो वेळ सांगणार आहे. परंतु तितका चित्तथरारक मॅच आपल्याला काल सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळाला होता की जिथे 6 चेंडू होत्या आणि 5 धावांची गरज होती. मात्र तो सामना या ठिकाणी गोलंदाज करणाऱ्या टीमने त्या ठिकाणी जिंकला होता आणि पूर्णतः निर्धाव षटक टाकत या ठिकाणी आपल्या संघाला विजय करून दिला होता. तो मॅच होईल का ते पाहणं अतिशय गरजेचं आहे. सहा चेंडू आणि विजयासाठी 5 धाव्यांची गरज. यावेळी चेंडूला बिगिट केलाय आणि हा येतोय विजय षटकार. क्या बात आहे. अतिशय सुंदर एक बहादर खेळी करणारा प्रतीक शिगवण याच्या बॅट मधून आलेला हा षटकार आणि या षटकारानं कुठेतरी आपल्या संघाला पुढच्या फेरीमध्ये दाखल केलाय. या स्पर्धेमध्ये या ठिकाणी जिवंत ठेवलाय. बघा मित्रांनो या ठिकाणी कसं कॅल्क्युलेशन आहे. 152 या ठिकाणी चौका झालेत या स्पर्धेमध्ये आणि 151 षटकार. मंडळाचे सदस्य किरण जाधव यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. त्याच्यानंतर लाल्या जाधव यांचं सुद्धा मी स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे की व्यासपीठावरती यायचं आहे. आणि गौरव जाधव आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. बघा या ठिकाणी जे षटकार मारले होते दिनेश कदम आणि अर्थातच प्रतीक शिगवण यानं त्याला बक्षीस आहेत. लक्ष्मण दिवेकर, जोमा दरोडा आणि अनिल सकपाळ प्रत्येकी 100 रुपयाचं बक्षीस आहे. ते बक्षीस या ठिकाणी घेऊन जायचं आहे. आणि रुपेश कदम याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी बक्षीस आहे. अर्थातच गणेश मोरे यानं बक्षीस लावलं तर ते बक्षीस सुद्धा या ठिकाणी घेऊन जायचं आहे. चला स्वागताकडे आपण वळणार आहोत. अतिथी देव भव या उक्तीप्रमाणे या ठिकाणी लक्ष्मणजी दिवेकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत. बर्गे अर्थातच बर्गे साहेबांचं या ठिकाणी स्वागत होईल. संतोष बर्गे साहेबांचं या ठिकाणी स्वागत होईल. त्या स्वागताचा आपण या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. आमचे आधारस्तंभ अर्थातच या विभागातील एक कणखर नेतृत्व आणि सन्माननीय धैर्यशील दादा पाटील यांचे कट्टर समर्थक रायगड जिल्हा भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत माधू होसगे यांची उपस्थिती सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला लाभते. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतोय. आणि ज्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. लक्ष्मणजी पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय. टॉस जिंकलाय भोरा 11 संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण